हॅलो नमस्कार, मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी खूप छान आवरले आणि आता मी चाललेली आहे एका रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला. तर आम्ही कुठं चाललो आणि कोणाची रिटायरमेंट हे तुम्ही बघत राहा. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हिरो ऑलरेडी जायला खूपच उशीर झालेला आहे आणि रस्त्यात चालू आहे रस्त्याचं काम आणि सगळी ट्रॅफिक फुल. आता बघा इथे ना आम्हाला गाडी काढायला पण जागा नाही. चला आम्ही ना तिथे आलेलो आहोत त्यांच्या घरी, म्हणजे माझ्या मावशींच्या घरी आलेलो आहोत आणि खूप छान कल्याणीने डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. ह्या आहेत आमच्या मावशी आणि आज यांची रिटायरमेंटची म्हणजे रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे आणि खूप प्राऊड फील आहे. आमच्या मावशी 35 किती वर्ष पूर्ण झाली, 35 वर्ष आपल्या देशसेवेसाठी कार्यरत होत्या आणि आज रिटायरमेंट आहे. का हाय कर आमची वनू हा आणि ही विभूती दीदी आणि ती आजी आणि फ्लावर्स. वा वा. आम्ही घरातून CP ऑफिसला जाण्यासाठी निघालो आणि त्यांना घेण्यासाठी पोलीस व्हॅन आलेली होती. किती छान प्राऊड फील होण्यासारखीच गोष्ट होती. आम्ही पण त्यांच्याबरोबर त्या पोलीस व्हॅनमध्येच गेलो. आता CP ऑफिसला आलेलो आहे. CP ऑफिसला मी तर फर्स्ट टाईमच गेले आणि रिटायरमेंटचा कार्यक्रमही मी पहिल्यांदाच अटेंड केला. तिथे गेलो तर कार्यक्रमाची सगळी तयारी चालू होती आणि इथे माझ्या मामांचा मुलगा आम्हाला भेटला, जो की तिथे आता सध्या API म्हणून कार्यरत आहे. नंतर आम्ही कार्यक्रमासाठी भेटलो तर मावशींच्या वहिनी वगैरे सगळे आम्हाला भेटले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर इथे ना आधी सर्व ट्रॅफिक पोलिसांचा पण सत्कार करण्यात येणार होता, त्याचं तिथे नियोजन चाललेलं होतं. नंतर सगळ्यांनाच थंड पाण्याच्या बॉटल वगैरे देत होते आणि आमची वर्णिका बघा ते दाखवत आहे. आणि मग एंट्री झाली ती आयुक्त संदीप कर्णिक साहेबांची. आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं, अतिशय शिस्त. आता सध्या नाशिक जिल्हा आणि कायद्याचा बालेकिल्ला ही जी शिस्त लावली आणि नाशिकमधील कितीतरी गुन्हेगारी त्यांनी आटोक्यात आणलेली आहे. त्यानंतर ना रेडिओ मिरचीचे जे भूषण जे आहेत त्यांनी पण इथे 2 शब्द व्यक्त केले. त्यानंतर असाच कार्यक्रम चालू राहिला. नंतर ट्रॅफिक पोलीस हवालदारांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. जेव्हा साहेबांनी सांगितलं की हे लोक एवढ्या 46 डिग्री तापमानामध्ये सुद्धा रस्त्यावर शिस्तीचं काम लावतात आणि त्यांच्यामुळे आज ट्रॅफिक व्यवस्थित सुरळीत चालू आहे, म्हणून त्यांचा तिथे सत्कार केला. आणि इथे मावशींचा भाऊ त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगत होते आणि खरंच छान प्राऊड फील होत होतं जेव्हा आम्ही त्यांच्याबद्दलही ऐकत होतो तेव्हा. त्यानंतर सगळ्यांच्या घरातल्यांनी 2-2 शब्द सांगितले. पोलीस आहे किती सोपं आहे नाही बोलायला, पण त्याच्या पाठी किती दुःख आहे ते कोणीच नाही सांगायला. वेळ नाही त्याच्या आयुष्यात, दिवस रात्र करतो तो काम. वेळ नाही त्याच्या आयुष्यात, दिवस रात्र तो करतो काम. काम करूनही थकलाय तो, त्याचा अंग झालंय जाम. सतत त्याचं आयुष्य असते नेहमी मरायला. त्याचं आयुष्य असते कुठेही मरायला. माझा बाप पोलीस आहे किती सोपं आहे ना सांगायला. घराला वेळ देत नाही म्हणून बायको पोरं त्याच्यावर रागवतात. घराला वेळ देत नाही म्हणून बायको पोरं त्याच्यावर रागवतात. त्याच्या आयुष्यात घडत असतात गोष्टी फक्त त्यालाच माहीत असतात. तो त्याच्या आयुष्यात एकटाच असतो कंटाळलेला. माझा बाप पोलीस आहे किती सोपं आहे ना सांगायला. त्यानंतर कर्णिक साहेबही सर्वांबद्दल बोलले की खरंच या लोकांचं खूप मोठं योगदान असतं आणि पोलीस खात्यातील लोक कधी सणवार काहीच माहीत नसतं. जेव्हा सगळीकडे सणवार असतात तेव्हा इकडे सगळीकडे बंदोबस्त असतो आणि खरंच सॅल्यूट आहे. आता इथे निरोप समारंभ चालू झाला आणि आत्ता वेळ आलेली आहे आमच्या मावशींची. आणि खरोखर जेव्हा त्या तो सत्कार सेवापूर्तीचा सन्मान घ्यायला गेला तेव्हा अक्षरशः अंगावर काटे आले. त्यांना ना तर खूप भारावून आलेलं होतं. कल्पेश आणि कल्याणी ही त्यांची 2 मुलं, यांनाही खूप रडायला येत होतं कारण ते त्यांच्याबरोबरच होते. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी ड्युटी करताना त्यांना बघितलेलं आहे. कल्याणीने पण घर सांभाळलेलं आहे आणि कल्पेश नेहमी त्यांच्याबरोबरच असायचा. रात्री अपरात्री त्यांना सोडवायला घ्यायला जायचा. तर खरंच म्हणजे त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या मुलांनी पण त्यांच्यासाठी त्यांचाही तेवढाच वाटा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर एवढ्या कर्मचाऱ्यांची तिथे आज रिटायरमेंट होती आणि मग खूप छान वाटत होतं खरंच. त्यानंतर कल्पेश आणि कल्याणी त्यांच्यावर फोटो काढत होते. तुम्ही वेळ काढून माझ्यासाठी सेवानिवृत्ती
आजच्या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल आभार. एका स्त्रीसाठी ना हे खूप अवघड असतं. घर, कुटुंब, ड्युटी, मुलं आणि पोलीस खात्यातील ड्युटी म्हटल्यावर तर 24 तास म्हणजे 12 तास ऑन ड्युटी असतात. जेव्हा फोन येईल तेव्हा त्या जात असतात. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि खूपच असं खडतर हा 35 वर्षाचा प्रवास होता आणि तो आज त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आहे ना तिथे मस्त आंबेरस पुरणपोळीचं जेवण होतं. मग आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि खूप छान असा स्वयंपाक होता. त्यानंतर इथे बघा आशिषना रस दाखवत होते आणि ते माझे दीर आहेत, त्यामुळे आमची अशी हसी मजाक चालू होती आणि ते कल्याणीचे मिस्टर पण आहेत. खूप छान असा रिटायरमेंटचा कार्यक्रम झालेला आहे. इथे जेवण वगैरे पण ठेवलेलं होतं आणि आम्ही आता जेवलो आणि आता आम्ही घरी जातो. पण आम्ही घरी जाऊन काय करणार आहे मी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये दाखवेन. तोपर्यंत सर्वांना बाय आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.